श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 17 मार्च म्हणजे सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते। संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं। हे व्रत गणेशाला समर्पित आहे। संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहतं। हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते। हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं। पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजे 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:33 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 18 मार्च रोजी रात्री 10:09 संपेल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यामुळे सोमवारी म्हणजे 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे। गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते। वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। बद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका। हिंदू धर्मामध्ये फाल्गुन महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे। स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला दिवसाला सुरुवात ही करायची आहे। आपल्याला आंघोळीला थंड किंवा गरम पाणी हे काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू आपल्याला टाकायची की अगदी ही वस्तू तुम्ही अंगाला चोळली तरीही चालणार आहे, ते म्हणजे पंचगव्य। आता पंचगव्य तुम्हाला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला छोटीशी बॉटल जी आहे ती पंचगव्याची भेटून जाणार आहे। ती तुमच्या घरी तुम्हाला आणून ठेवायची आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून पंचगव्य टाकूनच स्नान ही करायची आहे। हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही। खेड्यापासून शहरापर्यंत कोणतेही धार्मिक सण शुभ कार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं। पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो। पंचगव्य म्हणजे गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य असं म्हटलं जातं। आता हे पंचगव्य तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं तरीही चालणार आहे। तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत।
तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। तसेच तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपल्याला या 2 वस्तू ज्या त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे। पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही। म्हणून सर्वप्रथम आपल्याला 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची आहे। ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचा आहे। गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु। या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नान ही करत आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया।